समिती अंतर्गत पुळूज पंचायत समिती गणासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार ज्योती शिवाजी पांढरे या तिथं पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांच्याविरुद्ध ज्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणाली लिंगादेव शेंडगे या निवडणूक लढवत होत्या, त्यांचे पती लिंगादेव प्रभाकर शेंडगे यांनी परवा 22 फेब्रुवारी 2026 रोजी पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल केलेलं आहे. त्यामध्ये ह्या ज्योती शिवाजी पांढरे ज्या निवडून आलेल्या आहेत त्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केलेलं. त्या नामनिर्देशनपत्रासोबत जे शपथपत्र परिशिष्ट 4A म्हणून जे शपथपत्र दिलं जातं त्या शपथपत्रामध्ये त्यांची जी स्थावर मालमत्ता, त्यांच्या कुटुंबाची जी असणारी स्थावर मालमत्ता लपवून ठेवली. तसेच त्यांचे शिक्षण किती झालं त्या शिक्षणाबाबतीत बी त्यांनी लपवून ठेवलेलं आहे आणि खोटी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच अजून बरेच दुसरे ग्राउंड आहेत, त्या ग्राउंडवरती ही इलेक्शन पिटिशन दाखल केलेलं आहे. शपथपत्रामध्ये खोटी माहिती देऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा आणि जनतेची त्यांनी फसवणूक केलेली आहे. खोटी माहिती शपथपत्रामध्ये दिल्यानंतर त्याचा मतदारावरती प्रभाव पडतो आणि त्या प्रभावाचा परिणाम निकालावरती होतो. या ग्राउंडवरती आम्ही ही याचिका दाखल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये नोटीस निघालेली आहे. मेहरबान न्यायालयाने त्याच्यामध्ये सगळ्या पार्टींना नोटीस काढलेले आहेत. पंचायत समिती गणातून माझ्या पत्नी प्रणाली लिंगादेव शेंडगे या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून पंचायत समितीसाठी निवडणुकीला उभे होते आणि विरुद्ध आमच्या उमेदवार ज्योतिताई पांढरे या निवडणुकीसाठी आमच्या विरोधात पंचायत समितीसाठी निवडून आलेले आहेत. परंतु त्यांनी शपथपत्रामध्ये जनतेला आणि निवडणूक अधिकाऱ्यांना फसवून कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्या संदर्भात आम्ही जिल्हा सेशन कोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांनी मिळकतीसंदर्भात प्रतिज्ञापत्रात आणि शैक्षणिक त्यांची माहिती देताना पूर्णपणे चुकीची माहिती दिलेली आहे आणि आम्ही ते न्यायालयासमोर बाजू मांडलेली आहे आणि जो निर्णय येईल